मागील आठवड्याभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक शहरातील आदिवासी शेतकरी हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन करतायत। गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधत मानवतेच्या उदात्त हेतूने नाशिक शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे यांच्या वतीने आदिवासी आंदोलक शेतकऱ्यांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय। कुठल्याही स्वार्थाशिवाय उदात्त हेतूने दीपक बिल्डर्सचे सर्वेसर्वा दीपक चंदे यांनी महाप्रसादाचं वाटप केलं असल्याचं सांगितलंय। नमस्कार, मी दीपक चांदे। आज श्री गजानन महाराज प्रकटन दिनानिमित्त आमच्या नाशिकला आलेले शेतकरी आणि आदिवासी बंधू यांना 2500 लोकांना आम्ही मसाले भात आणि शिराचं वाटप करत आहोत। आमच्या इथं जे अतिथी म्हणून आलेले आहेत त्यांचं ही मानवता धर्म म्हणून आम्ही हा वाटप करत आहोत। यात कुठलाही राजकारण नाही आहे आणि उद्या पण आमचं हेच नियोजन आहे की 2,500 ते 3,000 लोकांना आम्ही हे वाटप करणार आहे। बुंदीचे लाडू, मसाला भात आणि बाकीच्या इतर सोयी आम्ही त्यांना देणार आहे। धन्यवाद। आजही आदिवासी शेतकरी बांधवांना लाडू आणि खिचडी महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।